गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाव आर यू? कसे आहात? व्यवस्थित. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये एक नवीन पॉईंट बघणार आहे. एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. एक्सेस मीन्स जादा. ओके. जसं फॉर एक्झाम्पल एखादा बलून असेल असा. ओके. तर ह्या बलूनमध्ये बाहेरून पण प्रेशर असणार आहे ॲटमॉस्फेरिक. ओके. आणि अजून कुठनं आतून सुद्धा प्रेशर असणार आहे. ह्या कर्व सरफेसवरती. ओके. प्रेशर कुठलं जास्त असणार आहे? साहजिक आतलं प्रेशर काय असणार आहे? जास्त. एक्सेस, जादा ह्या सरफेसवरती. आज आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे अतिशय सिंपल आहे. एक्सेस प्रेशर जो बघायचा आहे आपल्याला, बलून वगैरे नाही, पण जो सरफेस आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विड. कोणता सरफेस? एक्सेस प्रेशर अक्रॉस फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड्स. ओके. आणि त्या अगोदर काय तुम्हाला सरफेस टेन्शनबद्दल मी तुम्हाला परत एकदा थोडक्यात माहिती सांगतो. आपल्याला माहिती आहे हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, सेम डायग्राम मी असे काढतो. हा सुद्धा फ्री सरफेस आहे, हा सुद्धा काय लिक्विड. ओके. ह्या फ्री सरफेस ऑफ वरती जेवढे मॉलिक्युल्स, एव्हरी मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आपण सुरुवातीला सांगितले सरफेस टेन्शनमध्ये आपण फ्री सरफेसचाच अभ्यास करतोय, किंवा मी इथं दाखवतो असे. हे टॉप व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू. सेम आहेत. जेवढे फ्री सरफेस ऑफ मॉलिक्युल असणार आहेत फ्री सरफेसवरती, एक्सपिरियन्स आहे टँजेन्शियल फोर्स, किंवा त्यांच्यावरती फोर्स ॲक्ट होतो ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. बघा, म्हणजे हे जे मॉलिक्युल्स असणार सगळे मॉलिक्युल्स कशावरती? एव्हरी मॉलिक्युल्स ऑन ए फ्री सरफेस ऑफ लिक्विड एक्सपिरियन्स ए फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणि विच इज, आणि तो जो फोर्स कसा असणार आहे? टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसला तो कसा असणार आहे? टँजेन्शियल असणार आहे ॲट रेस्ट, आणि लिक्विड सरफेस रेस्ट असणार. ओके. म्हणजे हा जो फोर्स असणार तो असा. समजा ही जर आपण इमेजनरी लाईन ड्रॉ केली तर तो फोर्स असा ॲक्ट होणार आहे, थोडक्यात असा, ह्या दिशेला. फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. टँजेन्शियल फोर्स काय तो ॲक्ट होतो, हे आपल्याला माहिती. हे आपण सरफेस टेन्शनमध्ये बघितले. म्हणजे जेवढे मॉलिक्युल्स आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती, ओके, काय एक्सपिरियन्स करतायत? ए फोर्स. कशामुळे फोर्स असणार आहे? ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके. आणि विच, आणि तो फोर्स कसा असणार आहे? टँजेन्शियल. कशाला टँजेन्शियल असणार आहे? सरफेस ऑफ लिक्विड ॲट, ते कसं असणार आहे? रेस्ट. ओके. आता बघा, ह्याच्यामध्ये जो रिझल्टंट जो असणार आहे, दिस रिझल्टंट फोर्स जो असणार आहे, आणि कशावरती असणार? रिझल्टंट फोर्स ऑफ ए सरफेस टेन्शन, बरोबर, ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्युल्स ऑन ए सरफेस ऑफ लिक्विड. डिपेंड्स, कशावरती डिपेंड्स असणार आहे? हा जो फोर्स आहे ह्यांच्यामधला जो रिझल्टंट फोर्स आहे, बघा ह्यांचा जो रिझल्टंट फोर्स तुम्हाला सांगणार कसा आहे. रिझल्टंट फोर्स, समजा हा प्लेन सरफेस आहे लिक्विडचा, किंवा हा कॉन्व्हेक्स आहे, हा कसा आहे? कॉन्केव्ह. हे सगळे फ्री सरफेस आहेत, वेगळे शेप्स. ओके. आता फ्री सरफेस ऑफ लिक्विड इथं जो फोर्स असणार तो असा असणार आहे. फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. इथं फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन्स असणार आहे, आणि तो टँजेन्शियल असणार आहे सरफेसला. ओके. त्यांचा रिझल्टंट आपण बघणार आहे कसा असतो ते थोड्या वेळानंतर. ओके.
आता इथं सुद्धा आपल्याला माहिती आहे हा सुद्धा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असा असणार आहे. आणि त्यांचा रिझल्टंट इकडे असणार आहे, ते पण आपण बघूया. रिझल्टंट फोर्स किती असतो तो पण बघायचा आहे. इथं जर बघितलं तर त्यांचा बघा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असा असणार व्हर्टिकली अपवर्ड्स, इथं व्हर्टिकली का आता डाऊनवर्ड्स, आणि रिझल्टंट असा असणार आहे अपवर्ड्स. हा जो रिझल्टंट फोर्स आहे म्हणजे ह्याची जी डायरेक्शन आहे ही बघा, ही डायरेक्शन्स कसे आहे, ह्या कॉन्व्हेक्सला डाऊनवर्ड आहे, कॉन्केवला कुठे अपवर्ड आहे. कशाची? ती डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स ऑफ ए सरफेस टेन्शन. आणि तो कोणावरती ॲक्ट होतो? ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल. आणि मॉलिक्यूल कुठे? ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. डिपेंड कशावरती डिपेंड असणार आहे? शेप ऑफ द दॅट ऑफ द लिक्विड सरफेस. कशावर डिपेंड असणार आहे? डिपेंड्स अपॉन हा जो डायरेक्शन जे असणार आहे, द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स ऑफ ए सरफेस टेन्शन ॲक्टिंग कोणावरती ॲक्ट होणार? ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल, बरोबर आहे. आणि ते मॉलिक्यूल ऑन ए लिक्विड सरफेस and depends upon the shape of that liquid surface. म्हणजे लिक्विड्स ही जी डायरेक्शन असणार आहे कोणाची? ही डायरेक्शन्स आता रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन्स ह्या कशासाठी? कॉन्व्हेक्स जो सरफेस आहे हा कोणता आहे? कॉन्केव आहे. त्याची जी डायरेक्शन आहे ह्या रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, म्हणजे डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्टिंग कुठं असणार आहे? त्या मॉलिक्यूलवरती लिक्विड सरफेसच्या. डिपेंड्स अपॉन कुणावरती असणार आहे? शेप. आता शेप असा आहे त्यामुळे डायरेक्शन अशी आहे, शेप असा आहे, डायरेक्शन्स व्हर्टिकल आहे. हे आपण बघणार आहे 2 मिनिटात बघणार आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आपण जो एक्सेस प्रेशर हा जो पॉईंट बघतोय अक्रॉस, थोडासा थेरॉटिकल आहे, थोडासाच मॅथमॅटिक्सल, बरोबर आहे. जेवढे मॉलिक्युल्स आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती त्यांच्यावरती काय एक्सपिरियन्स होतो आहे? फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणि हा जो फोर्स आहे तो कसा आहे? त्या सरफेसला कसा आहे? टेंजेन्शियल आहे. ओके, टेंजेन्शियल ॲक्ट होते. आता प्लेन सरफेस असेल तर तो असा असणार आहे, असा सरफेस असणार आहे तर बघा तो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असा असणार आहे. आणि त्यांचा रिझल्टंट जो असणार आहे तो कुठं असणार आहे? डाऊनवर्ड्स. आणि त्याची जी डायरेक्शन आहे इथं हा सरफेस बघा कॉन्केव आहे, त्याचा रिझल्टंट अपवर्ड असणार आहे. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे डायरेक्शन त्या रिझल्टंट फोर्स ऑफ ए कशाची? सरफेस टेन्शनची ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्युल्स ऑफ ए लिक्विड सरफेस. कशावर डिपेंड असणार आहे? शेप ऑफ दॅट लिक्विड सरफेस. त्या लिक्विड सरफेसचा शेप कसा आहे त्याच्यावरती असणार आहे. आणि अजून बघा दिस इज ऑल्सो दिस फोर्स ऑल्सो काय कॉन्ट्रीब्युट्स करतोय? दिस ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स इन deciding the pressure at the point just below the liquid surface. म्हणजे हा जो फोर्स आहे काय त्याचं योगदान आहे? काय डिसाइडिंग करतोय तो? काय ठरवतोय? प्रेशर जे असणार आहे, प्रेशर ॲट ए पॉईंट जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. इथलं प्रेशर हा जो लिक्विड सरफेस आहे त्या जस्ट बिलो द लिक्विड सरफेसचे किती प्रेशर असणार आहे हा फोर्सचं योगदान असणार आहे. कॉन्ट्रीब्यूट डिसाइडिंग करणार आहे तो, किंवा ह्या लिक्विड सरफेस या खाली किती प्रेशर आहे तो एक काय करणार आहे? डिसाईड करणार आहे. बघा धिस फोर्स म्हणजे तो रिझल्टंट फोर्स ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट, त्याचं काय योगदान असणार आहे? इन डिसाइडिंग काय ठरवणार आहे तो? द प्रेशर ॲट ए पॉईंट जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय ह्याच्यामध्ये आपल्याला जो रिझल्टंट जो फोर्स असणार आहे त्याची जी डायरेक्शन्स कशावर डिपेंड असणार आहे? शेप ऑफ लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसचा शेप कसा आहे त्याच्यावरती त्या डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स डिपेंड असणार आहे. त्या सरफेस ऑफ लिक्विडच्या मॉलिक्युलवरती ॲक्ट होतो ते. नंतर तो जो फोर्स आहे त्याचं काय योगदान असणार आहे? काय ठरवणार? तो प्रेशर ॲट ए पॉईंट जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसच्या जस्ट बिलो म्हणतोय मी, किती प्रेशर असणार आहे तो डिसाईड करणार आहे. तो फोर्स जास्त असणार आहे का कमी असणार आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे हा जो फोर्स काय त्याचं योगदान काय असणार आहे? कॉन्ट्रीब्युट्स इन ए डिसाइडिंग, ठरवतोय तो काय ठरवतोय? प्रेशर ॲट ए पॉईंट जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेसचे इथं प्रेशर
किंवा फोर्स म्हणजेच लक्षात ठेवायचं, प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. प्रेशर जास्त असेल तर फोर्ससुद्धा काय असणार आहे, जास्त. प्रेशर कमी झालं की फोर्ससुद्धा काय असणार आहे, कमी. म्हणजे हा जो फोर्स आहे किंवा हे जे प्रेशर असणार आहे ते लिक्विड सरफेसच्या जस्ट बिलो, बरोबर आहे, किती असणार आहे तो हा ठरवणार आहे लक्षात. जास्त असणार आहे का कमी असणार आहे, आणि त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला शेप कसा आहे तो कळणार आहे. ओके, परत एकदा बघा, आपला जो रिझल्टंट फोर्सची जी डायरेक्शन्स आहे, अपवर्ड असेल डाऊनवर्ड असेल तर शेप ऑफ लिक्विड त्या लिक्विड सरफेसच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फोर्स हा तो काय डिसाईड करणार, हा जो फोर्स प्रेशर जे असणार आहे, दीज आर रिलेटेड आहे. हा वाढला म्हणजे प्रेशर वाढले की फोर्स वाढतो, फोर्स कमी झाला की प्रेशर का कमी होतं. म्हणजे हा जो फोर्स आहे अजून त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे, काय योगदान असणार आहे, काय डिसाइडिंग करणार आहे, प्रेशर ॲट ए पॉईंट जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. लिक्विड सरफेस हा जो सरफेस आहे त्याच्या बिलो, हा सरफेस त्या बिलो किती प्रेशर असणार आहे त्याच्यावरनं सुद्धा आपण शेप ठरवू शकतो, म्हणजे किती प्रेशर तिथं असणार आहे. ओके, ठीक आहे. बघा आता आपण सुरुवात करूया. आजचा जो आपला एक्सेस प्रेशर आहे त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अतिशय सिंपल आहे. आपल्याला 3 सरफेस बघायचे, एक प्लेन लिक्विड सरफेस, एक कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस आणि एक कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. ओके, पहिल्यांदा त्या अगोदर अजून एक काय माहिती सांगतो. आपण हा जो आपला लिक्विड सरफेस आहे त्याच्यावरती आपण एक पॉईंट घेणार आहे, पॉईंट ए, आणि एक पॉईंट बी, किंवा ते मॉलिक्युल्स म्हणू आपण. आता दिसताना तुम्हाला खूप दिसत आहेत बरं का, ते डायग्राममध्ये मी दाखवलेले अतिशय जवळ असणार, ते खूप जवळ. इथे लक्षात 2 पॉईंट आपण कन्सिडर केले आहेत. आता हा जो पॉईंट ए किंवा हा जो मॉलिक्यूल आहे तो आता लिक्विड सरफेसच्या जस्ट अबो आहे, आणि पॉईंट बी तो लिक्विड सरफेसच्या जस्ट बिलो आहे लक्षात. पॉईंट ए कुठे, जस्ट अबो द लिक्विड सरफेस, आणि पॉईंट बी तो जस्ट बिलो द लिक्विड सरफेस, म्हणजे इनसाइड द लिक्विड आहे. ओके, आता मला सांगा इथून वरचं जे फोर्स असणार आहे किंवा प्रेशर असणार ते कोणतं असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. ते ह्या पॉईंटवरती ॲक्ट होते, म्हणजेच लेट एफ ए, बरं. एफ ए म्हणजे काय असणार आहे, द फोर्स, लेट द फोर्स कोणता, एफ ए, आणि कशामुळे असणार आहे, ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठे ॲक्ट होते, ॲक्टिंग ऑन ए पॉईंट ए, त्या पॉईंट ए वरती ॲक्ट होते. तुम्हाला सांगितले फोर्स प्रेशर्स दीज आर रिलेटेड टू इच अदर्स. म्हणजे हा जो फोर्स असणार आहे एफ ए तो ह्या पॉईंटवरती, म्हणजे प्रेशर ह्या पॉईंटवरती ॲक्ट होते ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स ॲक्टिंग ऑन ए पॉईंट ए, हे लक्षात ठेवा. ओके, आता हे जे पॉईंट्स असणार आहेत, हे जे 2 पॉईंट्स असणार आहेत, म्हणजे हा पॉईंट ए म्हणून इथला आणि हा पॉईंट बी, ह्यांचे जर लेवल डिफरन्स जो असणार आहे, लेवल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी ऑलमोस्ट काय असणार, तो 0 असणार आहे. लेवल डिफरन्स म्हणजे त्यांच्यामध्ये लेवल डिफरन्स म्हणजे याचा अर्थ आहे बघा. समजा ही लेवल काय असेल बघा, हे एक पाणी घेतलं आपण, ह्यात एक यूट्यूब आहे. आता मला सांगा ह्यांच्यामध्ये लेवल डिफरन्स असेल का, हा एक पॉईंट ए, हा पॉईंट बी, नो लेवल डिफरन्स नाही ह्यांच्यामध्ये. येते लक्षात, त्यांच्यामधला लेवल डिफरन्स जर काढला तर तो काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे हे जे पॉईंट ए आणि बी काय असणार आहेत, एकाच ह्याच्यावरती असणार आहेत, ॲप्रॉक्सिमेटली लक्षात, एकाच सरफेसवरती असणार हिथंच. ओके, लेवल डिफरन्स कधी होईल लक्षायचं, समजा पॉईंट ए इथे आणि हा पॉईंट बी इथे, बघा एवढा डिफरन्स राहिला, काय सेंटीमीटरचा राहील. मग इथं लेवल डिफरन्स जो असणार आहे, म्हणजे हे पॉईंट ए आणि बी काय असणार आहेत, एक जस्ट अबो असणार आहे ए पॉईंट, आणि बी पॉईंट काय असणार आहे, जस्ट बिलो असणार आहे. इथे लक्षात जस्ट असणार आहे लक्षात. आणि त्यांच्यामधला जो डिफरन्स असणार आहे, लेवल डिफरन्स म्हणते मी, बिटवीन पॉईंट ए आणि बी काय असणार आहे, ऑलमोस्ट काय असणार आहे, 0 असणार आहे. हे एक लक्षात ठेवा. ओके, बघा आता ह्या पॉईंट ए वरती जो प्रेशर ॲक्ट होतोय, लेट फोर्स एफ ए ड्यू टू द
फोर्स आणि प्रेशर तुम्हाला सांगितले एक रिलेटेड आहेत. फोर्स ड्यू टू द फोर्स म्हणजे कोणतं असणार आहे एफ ए कशामुळे असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठे ॲक्ट होते ॲट पॉईंट ए वरती. ठीक आहे. बघा आता आपण 3 सरफेससाठी बघू. ज्यादा प्रेशर कुठे येते बघू आपण. एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल. बघा आता पहिला जो आपण बघणार आहे प्लेन लिक्विड सरफेस. फर्स्ट प्लेन लिक्विड सरफेस. ठीक आहे. a free surface of liquid. ओके. हा पॉइंट ए म्हणू, हा पॉइंट बी. ठीक आहे. दिसताना तुम्हाला अंतर ते डायग्राम मध्ये दिसण्यासाठी ॲक्च्युली. मग आता हा जो प्लेन सरफेस ऑफ लिक्विड आहे. ओके. आता आपल्याला माहिती आहे ह्या सरफेस ऑफ लिक्विड वरती फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे त्याच्यावरती फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा असतो टेंजेन्शियल ॲक्ट होतो. हा समजा एक पॉइंट येतं आहे त्याच्यावरती फोर्स असा असणार आहे. सरफेस टेन्शन कसं ॲक्ट होणार आहे टेंजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे पण इकडे असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला येतो फोर्स अपॉन एरिया. सरफेस टेन्शनचा काय असतो एफ अपॉन एल. म्हणजे हे प्रेशर नंतर फोर्स आणि टेन्शन. ओके. म्हणजे आपण फोर्स अँड टेन्शन रिलेटेड आहे. मग मी असं लिहू शकतो फोर्स हा एक फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे इकडे ॲक्ट होतोय आणि हा सुद्धा काय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ह्या दिशेला ॲक्ट होतोय. इक्वल अँड अपोजिट मॅग्निट्यूड काय असणार इक्वल अँड अपोजिट असणार. समजा हा फोर्स सपोज हा 2 न्यूटन इकडे ॲक्ट होते सपोज व्हॅल्यू आणि इकडे 2 न्यूटन ॲक्ट होते. मग मला सांगा ह्यांचा रिझल्टंट फोर्स किती असणार आहे. रिझल्टंट फोर्स काय असणार आहे 0. 2 - 2 0. म्हणजे ह्यांचा जो रिझल्टंट फोर्स असणार आहे 2 न्यूटन - 2 न्यूटन काय असणार तो 0 असणार आहे. ओके. बघा इन केस ऑफ प्लेन लिक्विड सरफेससाठी आपण बघतोय. इन केस ऑफ प्लेन लिक्विड सरफेस मॉलिक्यूल बी जो असणार जस्ट ॲप्रॉक्सिमेटली तो कुठं असणार लिक्विड सरफेसवरतीच धरा गृहीत. आणि ह्या मॉलिक्यूल बी वरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे एक इकडे ओढणार आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आणि ह्या दिशेला असणार आहे. तर त्यांचा जो रिझल्टंट फोर्स असणार रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल बी द रिझल्टंट force due to surface tension acting on a molecule B is काय असणार आहे 0. मॉलिक्यूल आहे हा काय असणार आहे 0 ॲक्ट होणार आहे. म्हणजे तिथं फोर्स रिझल्टंट फोर्स काय होणार नाही ॲक्टच होणार नाही. तो रिझल्टंट फोर्स असणार तो काय असणार आहे 0 असणार आहे. लक्षात 0 आहे लक्षात बरोबर आहे. 4-0 म्हणजे तिथं कुठल्याही एका प्रकारचं प्रेशरचा इफेक्ट होणार नाही त्या मॉलिक्यूल बी वरती. येते लक्षात. आता राहिलं प्रेशर कोणतं इथं हे वरून जेवढं प्रेशर ह्या ए पॉईंटवरती आहे तेवढंच प्रेशर कुठं असणार आहे बी पॉईंटवरती ॲक्ट होणार आहे लक्षात. जेवढं प्रेशर ॲट ए पॉईंटवरती असणार आहे तेवढंच प्रेशर काय असणार आहे बी पॉईंटवरती असणार आहे. का तर आत्ता सध्या हा जो रिझल्टंट फोर्स आहे त्या मॉलिक्यूलवरती ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल बी वरती काय 0 आहे. रिझल्टंट फोर्स 0 आहे. त्या तिथलं कुठलंही प्रेशर ॲक्ट होत नाही. मग राहिलं प्रेशर कोणतं वरून जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं आहे जेवढं ए पॉईंटवरती किंवा ए मॉलिक्यूलवरती तेवढंच काय असणार बी मॉलिक्यूलवरती. पॉईंट आपण म्हणूया तिथं.
जिथं जेवढं प्रेशर असणार आहे तेवढंच प्रेशर काय असणार आहे सेम. आता प्रेशर ॲट पॉईंट ए अँड पॉईंट बी हे काय असणार आहे सेम. जेवढं प्रेशर ॲट पॉईंट ए आणि पॉईंट बी वरती असणार आहे ते एकसारखं असणार आहे. प्रेशर जर हिथं पण सारखं असेल आणि हिथं पण सारखं असेल, बरोबर आहे. प्रेशर दोन्हीकडे जर सारखं असेल तर काय होईल, हा सरफेस आहे प्लेन सरफेस आणि हिथं जर प्रेशर हिथं प्रेशर आणि खालीन प्रेशर इनसाइड म्हणजे हा वरचा ए पॉईंट आहे खालचा बी पॉईंट आहे, दोन्हीकडे जर प्रेशर जर सारखं असेल तर काय होणार, प्लेन सरफेस राहील. समजा जर खालचं जर जास्त झालं तर तो सरफेस असावेल, खालून प्रेशर जास्त झालं तर तो सरफेस असावेल, किंवा कमी झालं तर तो सरफेस कसा होईल असा होईल. इथलं प्रेशर कमी झालं तर तो असा होणार आहे, वरचं वाढणार आहे, आणि खालचं जास्त झालं तर तो सरफेस असा होणार आहे. हे लक्षात आहे. आपण बघणार आहे 2 केसेस अजून. इथे लक्षात आत्ता जे प्रेशर हिथं आणि हिथं काय असणार सेम असणार आहे. का सेम असणार आहे तर मला सांगा, हा जो मॉलिक्यूल बी आहे ॲप्रॉक्सिमेटली सरफेसवरती जाईल असायचं आणि त्याच्यावरती फोर्स टेंजेन्शियल फोर्स इकडे ॲक्ट होतो ड्यू टू द सरफेस टेन्शन, एक फोर्स इकडे ॲक्ट होतो, दोघांची मॅग्निट्यूड इक्वल आहे, त्यामुळे तिथं रिझल्टंट फोर्स ॲक्ट होणारा तो काय असणार आहे 0 असणार आहे. त्याच्यात दुसरं प्रेशर वगैरे काय नाही असेल तर वरून जेवढं वरून त्या ए पॉईंटवरती फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट होते ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं, तेवढंच मॉलिक्यूल बी वरती ॲक्ट होणार आहे. त्यामुळे जेवढं प्रेशर ह्या सरफेसवरती आहे तेवढंच आतल्या सरफेसवरती म्हणजे बी पॉईंटवरती आणि ए पॉईंटवरती काय असणार आहे सेम असणार आहे. त्या सरफेस ऑफ लिक्विड कसा आहे प्लेन आहे. क्लिअर. जर मला सांगा प्रेशर जर जास्त झाला असतं इथलं बीचं तर तो खाली दाबला गेला असता असा खाली, बरोबर आहे का नाही, आणि तो असा झाला असता प्रेशर. त्यात आपण केस बघणार आहे. म्हणजे आताच इथं आपण सांगितलं आहे की हा जो शेप ऑफ लिक्विड सरफेस डायरेक्शनवरती, आता डायरेक्शन त्याची अशी आहे आणि हा जो फोर्स आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे लक्षात. इथे लक्षात प्रेशर ॲट ए पॉईंट जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. ठीक आहे. आता इथं जो फोर्स आहे तो रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल, रिझल्टंट फोर्स कशामुळे ड्यू टू द सरफेस टेन्शनमुळे. लक्षात ठेवा त्या मॉलिक्यूल बी वरती काय 0, इकडं जो फोर्स आहे तेवढाच तिकडं फोर्स आहे त्या साईडला, त्या रिझल्टंट फोर्स काय ते 0. त्यामुळे तो फोर्स ही क्वांटिटी कशा रिलेटेड आहे प्रेशरच्या, त्याचं प्रेशर वगैरे काय ॲक्ट होत नाही. राहिलं कुठला वरून जे प्रेशर आहे ॲट पॉईंट ए वरती तेवढंच ॲट पॉईंट बी वरती असणार आहे. आता बी वरती फोर्सच 0 होते त्यामुळे तिथं प्रेशरचा प्रश्नच राहत नाही. राहिला कुठला वरचा जो प्रेशर जेवढा ए वरती होतोय तेवढाच बी वरती. क्लिअर. जेवढं वरून सरफेस आहे सरफेसवरती प्रेशर तेवढंच आतल्या बाजूवरती, त्यामुळे सरफेस ऑफ लिक्विड प्लेन आहे. आता आपण दुसरा बघूया. दुसरा शेप बघूया आपण. दुसरा जो असणार आहे हा काय झाला प्लेन लिक्विड सरफेस. दुसरा आपण बघू कॉन्वेक्स लिक्विड सरफेस. ओके. कॉन्वेक्स म्हणजे असं असणार. तर व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे कॉन्वेक्ससाठी कोहेसिव्ह फोर्स, रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स कुठं असतो इनसाइड द लिक्विड, आपण अगोदर बघितलेलं आहे. त्यात त्यांचा रिझल्टंट सुद्धा कुठं असतो इनसाइड द लिक्विड्स. आता बघा हा मॉलिक्यूल बी, हा मॉलिक्यूल ए. आता या मॉलिक्यूलवरती जो फोर्स असणार आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असा ॲक्ट होणार आहे. दुसरा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसा ॲक्ट होणार आहे. ओके. आता इथे एक मी बघा असं ते जर हा एक कॉम्पोनंट काढतो, इथे एक त्यांनी अँगल तयार केलेलं, इथं सुद्धा बघा अँगल तयार झालेला. ओके. आता हा जो कॉम्पोनंट त्याचा आपण काय करणार आहे रिझॉल्युशन. थोडक्यात हा बघा हा पॉईंट बी आहे,
सॉरी, हा पॉईंट बी आहे आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट होते असं. आणि हे जर आपण रिझॉल्युशन्स करणार एक कंपोनंट असा असणार आहे, तिथे त्याने अँगल केलेला आहे थिटा, इथं पण एक असा असणार आहे अँगल केलेला आहे थिटा, आणि दुसरा कंपोनंट असा असणार आहे. ओके, आता आपण हे जर कॉस थिटा जर सॉरी ह्याला आपल्याला माहिती आहे ह्याच्या लगतचा जो बाजू असतो तो काय असतो एफ टी कॉस थिटा, आणि हा कोणता असतो एफ टी साइन थिटा. इथं सुद्धा काय असणार आहे एफ टी कॉस थिटा आणि इथं काय असणार आहे एफ टी साइन थिटा. हा फोर्स आणि हा फोर्स बघा कसे इक्वल आणि अपोजिट, जसे इथं काय झाले ते कॅन्सल झाले तसे हे सुद्धा काय होतात कॅन्सल होतात. ओके, समजते का बघा. हा जो मॉलिक्यूल आहे बी, बरोबर आहे, हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असं आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन त्या मॉलिक्यूल बी वरती ॲक्ट होते. ओके, ह्या कंपोनंटचं आपण रिझॉल्युशन्स करतो. रिझॉल्युशन शिकलो ह्या इकडे एक कंपोनंट असणार आहे हा हॉरिझॉन्टल कंपोनंट, इकडे पण ह्यासाठी हा हॉरिझॉन्टल कंपोनंट त्या अँगल थिटा झालेला आहे, आणि दुसरा एक असणार आहे व्हर्टिकल कंपोनंट, ह्याचा हा एक व्हर्टिकल कंपोनंट आणि ह्याचा हा एक व्हर्टिकल कंपोनंट्स. ओके, आणि आपण जर आता मला सांगा आपल्याला माहिती आहे ट्रिगोनॉमेट्री कोणालगतची बाजू ती काय असणार आहे एफ टी कॉस थिटा, आणि ही बाजू कोणती असणार आहे एफ टी साइन थिटा. ह्याच्यासाठी झालं तसं ह्यासाठी काय असणार आहे कोणालगतची बाजू काय असणार आहे एफ टी कॉस थिटा, आणि ही कोणती असणार आहे एफ टी साइन थिटा. आता मला सांगा ह्या एफ टी कॉस थिटा आणि हा एफ टी कॉस थिटा ह्यांची डायरेक्शन कशी मॅग्निट्यूड तर इक्वल, डायरेक्शन अपोजिट, त्यामुळे ते काय होतात कॅन्सल होतात. म्हणजे त्या मॉलिक्यूलवरती जो हा जो फोर्स ॲक्ट होतोय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कोणता एफ टी कॉस थिटा का तो कॅन्सल होतो. आता राहिला कोणता फोर्स ह्या मॉलिक्यूलवर बी वरती जो ॲक्ट होतोय एफ टी साइन थिटा, आणि हा एफ टी साइन थिटा त्यांची डायरेक्शन कुठे बघा व्हर्टिकली डाऊन आहे. म्हणजे हा जो असणार आहे फोर्स रिझल्टंट फोर्स आहे. हा कोणता फोर्स आहे रिझल्टंट फोर्स. बघा इन केस ऑफ कॉन्केव्ह लिक्विड सरफेस द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स किती असणार आहे लक्षात ठेवा. हा एफ टी साइन थिटा ना एफ टी साइन थिटा किती झाला 2 एफ टी साइन थिटा ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल बी, तो कुठं असणार आहे व्हर्टिकली कुठं असणार आहे डाऊनवर्ड, तो खालच्या बाजूला असणार आहे असा. इथे लक्षात हे टेक्स्टबुकमध्ये नाही बरं का तुमच्या एफ टी साइन थिटा वगैरे, डायरेक्ट नुसतं काय सांगितलं रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल बी कुठं असणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, एवढंच आहे. हे टेक्स्टबुकमध्ये नाही NCERT वगैरे पुस्तकात दिलेले आहे. पण हा एफ टी साइन थिटा तो कुठं असणार व्हर्टिकल, ह्या मॉलिक्यूल बी वरती जो फोर्स ॲक्ट होते म्हणजे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन कोणता एफ टी साइन थिटा 2 एफ टी साइन थिटा कुठं असणार व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ॲक्ट होते. हे दोन कंपोनंट काय होतात कॅन्सल होतात. एफ टी कॉस थिटा आणि इकडे काय असणार एफ टी कॉस थिटा आणि इकडे काय असणार 2 एफ टी साइन थिटा. ओके, आणि तो फोर्स कुठं असणार व्हर्टिकली डाऊनवर्डच्या दिशेने असणार आहे. बघा आता दुसरा एक फोर्स आहे ह्या मॉलिक्यूल ए वरती ॲक्ट होणारा कोणता आहे द फोर्स एफ ए ड्यू टू द कशामुळे असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्टिंग ऑन कुठे ॲक्ट होते ॲक्ट पॉईंट ए वरती ॲक्ट होते. आणि ह्या मॉलिक्यूल बी वरती पण तोच फोर्स आहे लक्षात. बघा मॉलिक्यूल बी वरती पण काय होतोय तोच फोर्स ॲक्ट होतोय. म्हणजे मॉलिक्यूल बी वरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो मॉलिक्यूल बी जो आहे त्याच्यावरती एक फोर्स कोणता ॲक्ट होतोय 2 एफ टी साइन थिटा आणि प्लस हा एक फोर्स ॲक्ट होतोय एफ ए. जसं मॉलिक्यूल ए वरती जो फोर्स ॲक्ट होतोय तो कुठला ॲक्ट होतोय फक्त एफ ए, आणि हा कशामुळं द फोर्स एफ ए कशामुळे ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. येते लक्षात. आता मग मला सांगा
आता फोर्स जो बी पॉईंटच्या इथे आणि फोर्स जो ॲट पॉईंट एच्या इथे तो जास्त कोणता आहे? आता ए पॉईंटची तर हा फोर्स आहे फक्त एफ ए, आणि बी पॉईंटची तर बघा 2FT साइन थिटा आणि हा एफ ए, दोघांचे ॲडिशन ॲड झालेला आहे. म्हणजे हा रिझल्टंट जो फोर्स असणार आहे 2FT साइन थिटा ॲक्टिंग ऑन रिझल्टंट फोर्स कशामुळे ड्यू टू द सरफेस टेन्शन, तो कुठे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे त्या मॉलिक्युल बी वरती ॲक्ट. त्यात आपण त्याचं रिझॉल्युशन्स करून हा मिळालेला आहे. हे काय लिहिण्याची काही गरज नाही लक्षात, फक्त तुम्ही रिझल्टंट फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन मॉलिक्युल बी कुठं असणार व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, आणि त्याला ॲड कोणता फोर्स होणार आहे? हा फोर्स त्याला ॲड होणार आहे. काय ॲड होणार आहे? हा फोर्स जेवढा ए वरती फोर्स आहे तेवढाच कशावरती बी वरती, कारण डाऊनवर्ड येतो. आणि तो फोर्स कोणता? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा तो त्याला ॲड होतोय. म्हणजे जो मॉलिक्युल ए वरती आणि मॉलिक्युल बी वरती, कारण एक ॲप्रॉक्सिमेटली ते कुठे मॉलिक्युल सरफेसवरती आहे. क्लिअर? सरफेसवरतीच आहे तो मॉलिक्युल्स. आणि ए मॉलिक्युलवरती फक्त कोणता? एफ ए. द फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर तो कुठे डाऊनवर्ड आहे. येते लक्षात? म्हणजे हा सुद्धा डाऊनवर्ड आहे आणि त्या मॉलिक्युल बी वरती तो फोर्स आहे तो पण डाऊनवर्ड आहे. त्यामुळे हे दोन, हा फोर्स ह्या बी मॉलिक्युलवरती ॲक्ट होणारा आणि हा मॉलिक्युल बी वरती ॲक्ट होणारा, ह्यांची डायरेक्शन बघा सेम आहे, त्यांची ॲडिशन झालेले. मग सगळ्यात जास्त फोर्स ह्या मॉलिक्युल बी वरती आणि फोर्स ह्या मॉलिक्युल ए वरती कुठं जास्त आहे? बी वरती. येते लक्षात? आणि आपण माहिती आहे प्रेशर, फोर्स आणि टेन्शन दीज आर रिलेटेड. फोर्स जास्त आहे ॲट पॉईंट बी वरती, त्यामुळे प्रेशरसुद्धा काय असणार आहे? प्रेशर ॲट पॉईंट बी ग्रेटर दॅन काय असणार? प्रेशर ॲट पॉईंट ए. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट बी वरती काय असणार आहे? जास्त असणार आहे. आता मला सांगा बी पॉईंट कुठे आहे? इनसाइड द लिक्विड. म्हणजे आतमध्ये काय? इथं प्रेशर जास्त आहे. प्रेशर बी पॉईंटवरती काय जास्त आहे, त्यामुळे त्याचा शेप जो मिळतो तो आपल्याला असा मिळतो. म्हणजे हा शेप कोणता आहे? कॉन्केव का कॉन्वेक्स? कोणता आहे? हा जो असतो वरचा तो असतो कॉन्वेक्स, आणि हा जो असतो तो कोणता असतो? कॉन्केव. हा कोणता असतो? कॉन्वेक्स. आणि हा कोणता असतो? कॉन्केव. कॉन्केव, कॉन्वेक्स, कॉन्केव, कॉन्वेक्स. मग आता मला सांगा प्रेशर कुठं जास्त आहे? प्रेशर हे आत्ता कुठे? बी पॉईंटवरती. हा बी पॉईंट इथं प्रेशर जास्त आहे. तर हा जो आतला भाग, जरी आपण कॉन्वेक्स लिक्विड सरफेस बघत असेल, कॉन्वेक्स लिक्विड सरफेस बघत असेल तर बी पॉईंट कुठे? इनसाइड द लिक्विड आहे. हे जस्ट सरफेसवरतीच आहे. येते लक्षात? तर इथं प्रेशर जास्त आहे. प्रेशर ॲट पॉईंट बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए वर. म्हणजे इथं प्रेशर काय जास्त आहे? म्हणजे प्रेशर कुठं जास्त असणार आहे? कॉन्केव साईड. कशापेक्षा? कॉन्वेक्सपेक्षा. म्हणजे आपल्याला असं जर दाखवायचं झालं, हा जर आपला प्लेन सरफेस असेल आणि प्रेशर जर इथं जास्त झालं, असा होणार आहे तो. इथं प्रेशर जास्त झालं तर, म्हणजे इथं प्रेशर जास्त झालं तर तो असा सरफेस होणार आहे. इथे लक्षात? आणि वरून जर प्रेशर जास्त झालं वरून, तर तो असा होणार आहे. ठीक आहे? बघू आता तिसरी केस आहे. तिसरी केस बघू आपण. ही दुसरी. आता तिसरी जी आपण केस बघणार आहे, कॉन्केव लिक्विड सरफेस. कॉन्केव लिक्विड सरफेससाठी बघा डायग्राम मी थोडी खाली काढतो. त्याचा शेप असा असणार आहे. मॉलिक्यूल बी, मॉलिक्यूल ए. ओके, ह्याच्याच प्रमाणे आपण बघणार आहे आता. हा मॉलिक्यूल बी आहे. हा फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन व्हर्टिकली कुठे अपवर्ड आहे? फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन व्हर्टिकली अपवर्ड आहे. आता मला सांगा ह्याचं आपण रिझॉल्युशन्स करणार आहे. एक कंपोनंट असा काढणार आहे, एक कंपोनंट असा काढणार आहे. इथे एक अँगल तयार झाला आहे थिटा, इथं पण अँगल थिटा झालेला आहे. ओके, ह्याचं आपण रिझॉल्युशन्स केलं तर एक हा कंपोनंट आपण घेऊया. बघा आता कोणाच्या लगतचा कोणता असतो? एफ टी कॉस थिटा. आणि इकडे सुद्धा कोणाच्या लगतचा काय असतो? एफ टी कॉस थिटा. आणि इकडचा कोणता असणार आहे? एफ टी साइन थिटा
ह्या कॉम्पोनंटसाठी आणि ह्या कॉम्पोनंटसाठी सुद्धा काय असणार आहे एफ टी साईन थिटा. आणि हा आपला काय रिझल्टंट, हा रिझल्टंट असणार आहे. आणि हा बघा एफ टी कॉस थिटा आणि एफ टी कॉस थिटा हे काय होणार आहेत कॅन्सल्स. त्यांची डायरेक्शन इक्वल, मॅग्निट्यूड डायरेक्शन कशी अपोजिट, त्यामुळे ते काय होतात कॅन्सल होतात. म्हणजे त्या मॉलिक्यूल बीवरती ह्यांचा काय इफेक्ट होत नाही. आता इफेक्ट मॉलिक्यूल बीवरती कोणाचा असणार ह्या दोघांचा, एफ टी साईन थिटा आणि एफ टी साईन थिटा. म्हणजेच किती असणार आहे त्या मॉलिक्यूल बीवरती किती ॲक्ट होतोय 2 एफ टी साईन थिटा. हा जो फोर्स असणार आहे, हा जो फोर्स कुठं असणार व्हर्टिकली अपवर्ड असणार आहे. बघा मॉलिक्यूल बीवरती जो फोर्स असणार, मॉलिक्यूल बीवरती कोणता आहे रिझल्टंट. द रिझल्टंट फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन ए मॉलिक्यूल बी कुठं असणार व्हर्टिकली अपवर्ड असणार आहे. ओके, आता वरती आहे. आता मला सांगा ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता फोर्स एफ ए ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ते कुठे डाऊनवर्ड आहे. जे मॉलिक्यूल बीवरती ॲक्ट होतं आहे तेच कशावरती ए वरती ॲक्ट होते. त्यांची ह्याची आणि ह्याची डायरेक्शन कशी अपोजिट आहे. ओके, आणि ए पॉईंटवरती कुठला एफ ए हा जो फोर्स असणार तो कोणता असणार आहे द फोर्स एफ ए कशामुळे असणार आहे ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. आता मला सांगा हा फोर्स इथं सबट्रॅक्शन होणार आहे. त्या ह्या मॉलिक्यूल बीवरती जो फोर्स ॲक्ट होणार तो वजा होणार आहे, कमी होणार आहे. आणि मॉलिक्यूलवरती काय असणार आहे जास्त राहणार आहे. म्हणजे मला सांगा बी पॉईंटवरती जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो काय होणार आहे कमी होणार आहे. आणि हे पॉईंटवरती काय असणार आहे जास्त. मग मला सांगा प्रेशर कुठं जास्त असेल, प्रेशर ॲट पॉईंट बी काय होणार लेस. प्रेशर कुठं वाढणार आहे इथं वाढणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला सरफेस जो मिळणार प्रेशर कुठं जास्त असणार आहे कॉन्केवरती मिळणार आहे जादा. म्हणजे आपण एक्सेस बघतोय. आता इथे एक्सेस कुठे ह्या बी पॉईंटवरती काय जास्त आहे थोडक्यात. आणि इथं जर बघितलं तर बी पॉईंटवरती काय कमी आहे. का कमी आहे, इथं का जास्त आहे तर ॲड होते. हे साधं सिंपल आहे लक्षाचं. आता हे सोपं आहे. म्हणजे इथं प्रेशर दोन्हीकडे जर बघितलं तर प्रेशर ऑन कॉन्केव साईडवरतीच काय असणार आहे जास्त कशापेक्षा कॉन्वेक्स. कारण हा जो आहे तो कॉन्केव आहे. बघा आपला लिक्विड सरफेस खालून जर प्रेशर इथं जर जास्त असेल तर तो असा होणार आहे बरोबर आहे. प्रेशर हा भाग कोणता झाला कॉन्केव, खालीच प्रेशर जास्त आहे. आणि वरून जर जास्त असेल तर तो असा होणार आहे बरोबर का नाही. म्हणजे हा सुद्धा काय झाला म्हणजे प्रेशर इथं काय सॉरी परत बघा इथं जर असेल तर तो असा होणार आहे. बी पॉईंटला बीमध्ये जर जास्त असेल तर असा होणार आहे तो. म्हणजे कॉन्केवरती प्रेशर जास्त आणि वरून जरी जास्त असेल इथं तर तो कसा असणार कॉन्केव. म्हणजे दोन्ही केसमध्ये बघितलं तर प्रेशर कुठं असणार आहे कॉन्केवरती काय असणार आहे जास्त असणार कशापेक्षा कॉन्वेक्सवरती. क्लिअर. काय सिम्पल आहे हे थेरॉटिकल पॉईंट आहे समजून घ्या. हे तुम्हाला नाही लक्षाचं. म्हणताना काय नाही रिझल्टंट फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन इथं काय असणार व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि त्यालाच हा हेल्प करतो आहे पॉईंट एवरती. त्यामुळे ॲड होतो आहे प्रेशर काय ते एफ बीवरती बी पॉईंटवरती काय ते वाढते. प्रेशर बी पॉईंटवरती जास्त आहे त्यामुळे प्रेशर आणि हे रिलेटेड आहे. इथं व्हर्टिकली अपवर्ड आहे त्याला अपोज होतं आहे ॲटमॉस्फेरिकचं ए पॉईंटवरती आणि बी पॉईंटवरती. हे बघा हे बी पॉईंटवरती ॲक्ट होते आणि हा ए पॉईंटवरती सेम आहे कारण ॲप्रॉक्सिमेटली ते सेम लेवलला आहेत. सिम्पल आहे इजे समजलं. एक्सेस प्रेशर इथं आहे आतमध्ये इथं बाहेर आहे म्हणजे इथं कमी आहे आणि इथं काय जास्त आहे. क्लिअर. कशामुळं आलं तर आपला हा जो रिझल्टंट फोर्स आहे ड्यू टू द सरफेस टेन्शन हे लक्षात ठेवा. ओके, व्यवस्थित व्हिडिओ तुम्ही समजून घ्या म्हणजे समजायला काय जाईल सोपं जाईल. थँक्यू.